ब्रँडिंगच्या सिरीजमधला हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये एकंदरीत आज आपण डिस्कस करणार आहे की रेस्टॉरंटचं किंवा स्नॅक्सचं किंवा तुमचं महाराष्ट्रीयन क्युझिन आहे ते त्या रिलेटेड थीम्स कशा असल्या पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस आपण विचार करतो की व्हेज रेस्टॉरंटचा आपण प्लॅनअप करतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीत फ्रेश थीम पाहिजे. व्हाईट कलरचा वगैरे यूज थोडासा जास्त करा किंवा त्या रिलेटेड व्हाईटमध्ये खूप सारे शेड्स येतात त्या जेणेकरून ते आल्यानंतर लोकांना फ्रेशनेस तिथं जाणवलं पाहिजे. आज बघितलं तरी फ्रेश वाटतं, 2 महिन्यांनी 2 वर्षांनी बघितलं तरी सुद्धा फ्रेश वाटलं पाहिजे. ज्यावेळेस आपण व्हेज नॉनव्हेजमध्ये जातो अशा वेळेस तुम्ही ब्राऊन कलर असे काही टेक्स्चर्स वगैरे यूज करू शकता. तिथं तुम्हाला व्हाईट कलरचा वापर नाही केला तरी पण चालेल. त्यानंतर तुम्ही स्नॅक्समध्ये वगैरे जर जात आहात तर तिथं तुमचं जर एकंदरीत जर बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी टायलिंग वगैरे केलं जातात, तिथंही तुम्ही व्हाईट कलरचा वगैरे वापर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कॅफेसाठी विचार करत असाल तर कॅफेमध्ये आजकाल बोहोथीमची चांगल्या वगैरे कन्सेप्ट आहे तर तुम्ही त्याच्या थ्रू बोहोथीमचा यूज आपण तिथे करू शकतो. अशा प्रकारे तुमची थीम एकंदरीत तुम्ही प्लॅनअप करू शकता. अशाच ब्रँडिंग सिरीजच्या पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.